पण हे केवळ कोपरखैरणे किंवा उल्हासनगर इथंच या गोष्टी आज काल घडल्यात अशातली गोष्ट नाहीये। गेल्या 15 दिवसांमध्ये सगळीकडे अशा प्रकारचे नव्या रकमा जप्त केल्या गेल्यात। कुठं कुठं अशा प्रकारच्या कारवाई झाली आहे बघूयात, एकदा नजर टाकूयात। 8 डिसेंबरला चेन्नईमध्ये खाण माफियांकडून 170 कोटी रुपये कॅश पकडले गेले होते। 9 डिसेंबरला मुंबई आणि हैदराबादमध्ये छापे पडले होते, 2 कोटी रुपये हाती लागले होते त्यावेळेस। 10 डिसेंबरला चित्रदुर्गमध्ये 5 कोटी 70 लाख रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या गेल्या होत्या। तर वेल्लोरमध्ये 24 कोटी रुपये त्याच दिवशी सापडले। 11 डिसेंबरला नवी दिल्लीत 13 कोटी 65 लाख रुपयांची कॅश सापडली। तर जयपूरमध्ये राजस्थानात नव्या नोटा 2 कोटी रुपयांच्या सापडल्या एकाच व्यक्तीकडे। गुवाहाटीमध्ये आसाममध्ये 1 कोटी 54 लाख रुपयांच्या नव्या नोटा सापडल्यात। एकूण 15 दिवसांमध्ये 227 कोटी रुपये असे पकडले गेलेत।